नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल किंवा दिव्यांग पेन्शन, विधवा पेन्शन, ज्येष्ठ नागरिक पेन्शन किंवा आजारी व्यक्तींना मिळणाऱ्या अनुदानाचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत जो सध्या जवळपास प्रत्येक लाभार्थी विचारत आहे। सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जून महिन्याचा हप्ता अजून का आला नाही आणि दिव्यांग लाभार्थ्यांना जुलै महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार। चला संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। 2 दिवसांपूर्वी राज्य सरकारने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला। या शासन निर्णयामध्ये जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी लागणारा निधी मंजूर करण्यात आला आहे। आता हा शासन निर्णय पाहिल्यानंतर अनेक दिव्यांग लाभार्थी गोंधळले। त्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, जुलै महिन्याचे पैसे देण्यासाठी निधी मंजूर झाला, पण आमचा जून महिन्याचा हप्ता अजूनही खात्यात आला नाही। मग आधी जूनचे पैसे मिळायला नको होते का? हा प्रश्न पूर्णपणे स्वाभाविक आहे। म्हणूनच या व्हिडिओमध्ये पुढे आपण जून महिन्याचा हप्ता का अडकला आहे आणि त्यामागचं कारण काय सांगितलं जात आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। मित्रांनो, हा प्रश्न फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचाच नाही, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचे लाभार्थी म्हणजेच विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि इतर पात्र लाभार्थी देखील हाच प्रश्न विचारत आहेत। ते म्हणत आहेत, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शासन निर्णय आला आहे, त्यांच्या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे, पण आमचा जून महिन्याचा हप्ता अजून खात्यात का जमा झाला नाही। म्हणजे सर्व लाभार्थ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, नेमकी अडचण काय आहे? आणि याच प्रश्नाचं उत्तर आता पुढे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। अनेकांना वाटत असेल की पैसे येत नाहीत म्हणजे कदाचित सरकारकडे निधीच उपलब्ध नसेल, पण तसं नाही। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे, म्हणजे लाभार्थ्यांना पैसे देण्यासाठी सरकारकडे निधीची कमतरता नाही। त्यामुळे हप्ता उशिरा येत आहे। यामागचं कारण निधी नसणे नाही। मग नेमकं कारण काय आहे ते आता पुढे समजून घेऊया। आता इथे एक महत्त्वाचा फरक समजून घेऊया। दिव्यांग विभागाची निधी मंजूर करण्याची प्रक्रिया थोडी वेगळी असते। या विभागामध्ये जवळपास प्रत्येक महिन्याला शासन निर्णय काढला जातो आणि त्या शासन निर्णयाद्वारे संबंधित महिन्याचा निधी मंजूर केला जातो। म्हणूनच दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वेळोवेळी नवीन शासन निर्णय पाहायला मिळतात। याचा अर्थ फक्त एवढाच की या विभागामध्ये निधी मंजुरीची प्रक्रिया शासन निर्णयाद्वारे केली जाते। पण मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची प्रक्रिया यापेक्षा थोडी वेगळी आहे। या विभागामध्ये प्रत्येक वेळी निधी मंजूर करण्यासाठी स्वतंत्र शासन निर्णय काढला जात नाही। आवश्यक निधी उपलब्ध झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी पद्धतीने थेट पैसे जमा केले जातात। म्हणून जर या विभागासाठी एखादा नवीन शासन निर्णय दिसला नाही तर त्याचा अर्थ निधी उपलब्ध नाही किंवा पैसे मिळणार नाहीत असा अजिबात होत नाही। म्हणजे शासन निर्णय न दिसणे आणि निधी नसणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे याबाबत कोणताही गैरसमज करून घेऊ नका। तर मित्रांनो, आतापर्यंतची माहिती पाहिली तर एक गोष्ट स्पष्ट होते, दिव्यांग विभाग असो किंवा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, दोन्ही विभागांकडे लाभार्थ्यांना हप्ता देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे। म्हणजे हप्ता उशिरा येण्यामागचं कारण निधीची कमतरता नाही। आता प्रश्न असा आहे की जर निधी उपलब्ध आहे तर मग पैसे खात्यात जमा का होत नाहीत? चला याचं कारण आता पुढे समजून घेऊया। आता आपण येतो सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, जर निधी उपलब्ध आहे तर मग पैसे खात्यात का येत नाहीत? याबाबत संबंधित विभागाकडून जी माहिती सांगितली जात आहे त्यानुसार सध्या डीबीटी प्रणालीच्या वेबसाईटवर किंवा सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण आहे। यामुळे पैसे पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास विलंब होत आहे। म्हणजे विलंबाचं कारण निधी नसणे नाही तर डीबीटी प्रणालीतील तांत्रिक अडचण असल्याचं संबंधित विभागाकडून सांगितलं जात आहे। आता अनेक लाभार्थी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारत आहेत, जर महाराष्ट्रातील इतर योजनांचे पैसेही डीबीटी प्रणालीद्वारेच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असतील तर त्या योजनांचे पैसे वेळेवर येतात, पण दिव्यांग पेन्शन आणि संजय गांधी निराधार योजनेचे पैसे उशिरा का येत आहेत? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे आणि तो अगदी स्वाभाविकही आहे। मग संबंधित विभाग याबाबत नेमकं काय सांगत आहेत? चला ते आता पुढे आपण समजून घेऊया। या प्रश्नाबाबत संबंधित विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार विभागाच्या स्तरावर आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। लाभार्थ्यांच्या याद्या तयार आहेत, पैसे देण्यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध आहे। म्हणजे विभागाच्या बाजूने सध्या कोणताही विषय प्रलंबित असल्याचं सांगितलेलं नाही। आता फक्त डीबीटी प्रणालीची साईट
किंवा सर्व्हर सुरळीत सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार ही तांत्रिक अडचण दूर होताच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. या प्रकरणात अधिक माहिती मिळावी म्हणून MAIT कडून ही माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु साईटमध्ये नेमकी कोणती तांत्रिक अडचण आहे आणि ती नेमकी कधी दूर होईल याबाबत सध्या स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही. म्हणून हप्ते नेमक्या कोणत्या दिवशी खात्यात जमा होतील याची निश्चित तारीख सध्या सांगता येत नाही. जोपर्यंत संबंधित विभागाकडून अधिकृतपणे पुढील माहिती दिली जात नाही तोपर्यंत याबाबत निश्चित काही सांगणे शक्य नाही. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत. काही जण वेगवेगळ्या तारखा सांगत आहेत, तर काही जण हप्ता आजच येणार किंवा उद्या येणार असे मेसेज शेअर करत आहेत. पण जोपर्यंत संबंधित विभागाकडून अधिकृत माहिती किंवा शासन निर्णय येत नाही तोपर्यंत अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका, कारण चुकीच्या माहितीमुळे अनेक दिव्यांग लाभार्थी गोंधळून जातात. आता अनेक लाभार्थी रोज बँकेत जाऊन पैसे आले का हे तपासत आहेत, पण सध्या संबंधित विभागाकडून सांगितलेल्या माहितीनुसार तांत्रिक अडचण असल्यामुळे पैसे जमा होण्यास विलंब होत आहे. म्हणून रोज बँकेत जाण्यापेक्षा वेळोवेळी तुमचं बँक पासबुक किंवा SMS तपासत राहा. पैसे जमा झाल्यानंतर त्याची माहिती तुम्हाला लगेच मिळेल. विभागाच्या म्हणण्यानुसार पुढे काय होणार? आता पुढे काय होणार हा देखील अनेकांचा प्रश्न आहे. विभागाच्या माहितीनुसार DBT प्रणालीची तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर कोणतीही नवीन प्रक्रिया लाभार्थ्यांना करावी लागणार नाही. याद्या आधीच तयार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सर्वप्रथम ही तांत्रिक अडचण दूर होणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर हप्ते जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. मित्रांनो, अनेक जण विचारत आहेत की अशा परिस्थितीत आम्ही काय करावं? सध्या लाभार्थ्यांनी कोणत्याही घाईघाईने निर्णय घेऊ नये. कोणालाही पैसे देऊन काम करून घेण्याच्या किंवा खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीची वाट पहा आणि शासनाकडून किंवा संबंधित विभागाकडून नवीन अपडेट आल्यानंतर त्यानुसार पुढील निर्णय घ्या. मित्रांनो, सध्या सर्व लाभार्थ्यांना एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे, ती म्हणजे पुढचा अपडेट कधी येणार. ज्या क्षणी संबंधित विभागाकडून नवीन शासन निर्णय, अधिकृत माहिती किंवा हप्ता वितरण सुरू झाल्याची माहिती उपलब्ध होईल, ती माहिती सर्वात आधी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे अशाच अधिकृत अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा. तर मित्रांनो, आतापर्यंत मिळालेल्या माहितीचा सारांश असा आहे, निधी मंजुरीचा कोणताही विषय प्रलंबित नाही. लाभार्थ्यांच्या याद्या तयार आहेत. पैसे देण्यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध आहे. म्हणजे हप्ता उशिरा येण्यामागचं कारण निधीची कमतरता किंवा कागदपत्रांची प्रक्रिया अडकलेली आहे असं सध्या सांगितलेलं नाही. संबंधित विभागाकडून सध्या DBT प्रणालीच्या साईट किंवा सर्व्हरमधील तांत्रिक अडचण हेच कारण सांगितलं जात आहे आणि विभागाच्या माहितीनुसार ही तांत्रिक अडचण दूर होताच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यामुळे मित्रांनो, सध्या लाभार्थ्यांकडे थोडी प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, कारण संबंधित विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या स्तरावरील आवश्यक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता फक्त DBT प्रणाली सुरळीत सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार ही तांत्रिक अडचण दूर होताच हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यामुळे कोणतीही अधिकृत नवीन माहिती उपलब्ध होताच ती सर्वप्रथम आपण तुम्हाला नक्की सांगू. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा गैरसमज दूर होईल. आणि जर तुम्हाला शेतीविषयक बातम्या, सरकारी योजना, अनुदान, पेन्शन, शासन निर्णय आणि महत्त्वाचे अपडेट्स रोज तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. तसेच अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद. भेटूया नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.